2000 रुपए किलो की मिठाई में निकला जिंदा कीड़ा, ग्राहक ने वीडियो बनाकर जताई नाराजगी। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। मैं हूं अली इनामदार और आप देख रहे हैं मुंबई न्यूज। जी हाँ, हम बात कर रहे हैं गोरेगांव पूर्व में स्थित गोकुल धाम में ब्रिजवासी स्वीट्स एक नामचीन दुकान है, जहां से मलाड पूर्व में स्थित एक ग्राहक ने मिठाई खरीदी थी, जिसकी कीमत कुल लगभग 2000 रुपए पर केजी था। लेकिन उन्हें क्या पता था, वहां से अगर मिठाई लेने के बाद जाते हैं तो उन्होंने साफ तौर पर जो ग्राहक है उन्होंने एक वीडियो जारी किया है, जहां पर वो नाराजगी जताते हुए वीडियो बना रहे हैं और कह रहे हैं कि हमने पहला ही मिठाई का जो है तो बॉक्स खोलने के बाद जो एक मिठाई होती है उसको खोला, जिसमें से जिंदा जो है तो कीड़ा सामने आया है, और जिसके ऊपर से यहाँ पर बड़ी जो है तो एक तकलीफ, और साथ ही में मैं बता दूं आपको एक स्वास्थ्य को लेके एक समस्या जो है तो यहाँ पर सवाल खड़ा हो रहा है। जो ग्राहक है उन्होंने साफ तौर पर फूड डिपार्टमेंट से भी गुहार लगाई है कि इस ब्रिजवासी स्वीट्स पर कड़ी कार्रवाई की जाए। तो दिखाते हैं हम आपको वीडियो, देखिए किस तरीके से जिंदा कीड़ा है तो उसमें चलता नजर आ रहा है, और जो ग्राहक है उसने जो है तो नाराजगी जताते हुए इस वीडियो को जारी किया है। हे बघू शकता, ही ब्रिजवासी मधून मिठाई घेतली होती माझ्या ताईने, आणि त्याच्यामध्ये ही अळी आहे। हे बघा, हलताना तुम्हाला दिसत असेल। हे बघा, पहिलीच मिठाई उघडलेली आणि ही त्यामध्ये अळी दिसते आहे। 2000 रुपये किलोची मिठाई, आणि हा इतका मोठा ब्रँड, आणि क्वालिटीच्या नावाखाली अगदी 0 लक्ष। आता हेच जर कोणी खाल्लं असतं आणि काही झालं असतं तर ह्याला जबाबदार कोण? मी तर म्हणतो की FSSAI ने ब्रिजवासीवाल्यांवरती चांगलीच कारवाई केली पाहिजे, कारण हे बघा जिवंत अळी, आणि ह्या प्रोडक्टमध्ये कुठे आतमध्ये एखादी अळी असेल तर कोणी खाल्ली तर त्याला समजणार सुद्धा नाही। आता हे प्रोडक्ट ॲक्च्युली माझी बहीण माझ्या घरी आली होती, तर त्यांनी आम्हाला घेऊन आले होते सोबत। तर हे आम्ही घेतले होतं गोकुळधाम गोरेगाव ईस्ट या सेंटरमधून। 12 पीसेस आहेत। पहिलंच उघडल्यावरती हे आलं। आता हे 11 उघडायची माझ्यात तरी हिंमत नाही आहे। मी त्यांना फोन करून सांगितलेलं आहे, ते म्हणत होते आम्ही नवीन पाठवू, पण मी म्हटलं मला काही नवीन वगैरे नको, मला माझे पैसे द्या आणि मी तुमची कंप्लेंट वेगळी टाकणार आहे। तर हे बघा, आता ते येणार आहेत माझे पैसे रिफंड करायला आणि हे प्रॉडक्ट घ्यायला, तर तेव्हा ही अळी तोपर्यंत जिवंत राहीलच, तर ते दाखवेनच त्यांना। तर कोणीही प्लीज ब्रिजवासीमधून प्लीज नका घेऊ, तुम्हाला आधीच सांगतोय।